वहिनी, नर्मदा आत्याला काय झालं असेल ग? एरवी शिंक जरी आली ना तरी ती माऊ करते त्याचा, आणि काल चक्कर येऊन पडली तरी जास्त काहीच बोलली नाही ती. नॉर्मली तिने बाबांना बोलवलं असतं, गोंधळ घातला असता. मला ना हे सगळं वेगळंच वाटतंय. हो अनन्याताई, तुम्ही बरोबर बोलताय. आत्या थोडं वेगळंच वागत होत्या नाही का? मागे पण त्यांना ते सापाचं स्वप्न पडलं होतं. मला सुद्धा भीती वाटायला लागली. तसं काही पुन्हा होत नसेल ना? तसं काही म्हणजे? म्हणजे लास्ट टाइम वेदासोबत झालं तसं. वहिनी, आपल्या घरात नेगेटिव्ह एनर्जी नसेल ना? नाही नाही अनन्याताई, हे बघा, तुम्ही सगळ्यांना टेन्शन घेऊ नका. असं काहीच नाही आहे. आणि हो, तुम्हाला बाहेर जायचं आहे ना? हो. हे बघा, नाश्ता झालाच आहे. मी लगेच तुम्हाला देते, तुम्ही खाऊन बघत जा. हां? नाही, नको. माझी कॉफी पिऊन झाली आहे. हां, आल्यावर खाईन मी. निघायला हवं मला. बरं. अनन्याताईंची शंका बरोबर आहे. नर्मदा आत्यांसोबत नक्की काय झालं हे बघायला हवं. अरे मी तुला तेच सांगते, नीट ऐक ना. हे बघ, मी त्या बाहुलीला घेऊन गेस्ट हाऊसच्या दिशेने गेले. तिथे मी ती बाहुली अशी फेकली आणि मी पेट्रोलचा कॅन उघडायला गेले तिला जाळण्यासाठी. मी कॅन उघडत होते तेव्हा ती बाहुली अशी उठली आणि तिचे डोळे असे चमकत होते आणि मग ते लाल झाले. लाल. माझ्याकडे बघून ना ती बाहुली अशी हसायला लागली. मला असं एक क्षण वाटलं की ती माझ्या जवळ येते आणि माझं गळात दाबेल की काय. मॉम, कम ऑन यार, काय आहे हा? फ्लॉप हॉरर फिल्मची स्टोरी ऐकवायला मला इथे घेऊन आलीस तू? मी स्टोरी सांगत नाहीये. स्टोरी सांगायला मी काय माया आहे का? मी खरंच सांगते तुला, ती नुसती बाहुली नाहीये. ते सगळं विचित्र प्रकरण आहे. तिला मॉम, तुला भास होत आहेत. अरे मला भास नाही होत आहेत. मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतेय. नाही होत आहेत मला भास. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय सगळं. भास कसा होईल? हे बघ, आपल्या घरात खरंच विचित्र घटना घडतायत. तुला आठवतंय माझ्या गळ्यात तो साप होता? आठवतंय होता ना? बघ आता ती बाहुली. सपोज मी मान्य केलं की तू जे बोलतेस ते सगळं खरं, ठीक आहे. पुढे काय? हा, कोणाला सांगायचं आपण? काय करायचं आपण त्याचं? अरे काय करायचं म्हणून काय विचारतोयस? हे जर सगळं घडतंय तर हे सगळं कुणीतरी करतच असेल ना. आपण कसं होईल सगळं? या सगळ्या मागे कोण आहे, हे कुणासाठी घडतंय हे आपल्याला नको का माहित करून घ्यायला? म्हणजे आपल्याला कळलं ना तर त्याचा आपल्यालाच फायदा होईल. सोन्याहून पिवळं होईल सगळं. बरोबर आहे. आणि आपल्याला सावध राहता येईल. थिंक माया. काय माया? काय कदाचित तिला माहिती असेल हे सगळं कोण करतंय, का करतंय. अरे मग तू विचार ना तिला. खरंच तिला विचार. आणि हो, हे सगळं कुणालाही कळता कामा नये. बरोबर आहे. यातच राहू देत. काय बरोबर आहे का बरोबर आहे तुम्ही लक्षात ठेवा. हे डोंट वरी मॉम, मी मायाकडनं सगळी माहिती काढतो आणि तिच्यापर्यंत कसं पोचायचं मला चांगलंच माहिती आहे. मीरा, तू अशी नॉर्मली खाली बसलेली नसतेस ना. तुला नक्कीच काहीतरी जाणवलं असेल, पण आत्ता आठवत नाहीये. इट्स ओके, पण एकदा आठवायचा प्रयत्न तरी कर. ताई, अगं मी खरंच सांगते,
मला काहीच जाणवलं नाही. मीरा, प्रयत्न तरी कर ना प्लीज. पण तू आत्ता हे सगळं का विचारतेस मला? तू मला हे सगळं सांगितलंस ना, मी तुला नीट एक्सप्लेन करेल, सगळं सांगेन. मला आधी हे सांग प्लीज. बाबा आत्या नॉर्मल आहे आता, ते ठीक आहे. आत्या जेवली? हो. मीरा ऐक, तुम्ही बोला, मी जाते. हा, अंबिकाताई बाहुलीचं नक्की काय सांगत होती आणि काय बोलायचं असेल तिला? नावापुरतं घर राहिलेलं आहे हे. सगळीकडे काळ्या जादूचा खेळ सुरू आहे. छे, जेवण काय केलंय कुणास ठाऊक. हे तरी खरं आहे का सगळं? नशीब, निदान हे तरी खरं आहे. ही मीरा आहे म्हणून निदान 4 वेळचं गिळाला तरी मिळतंय मला. नाही तर ही मंजिरी सतत माझ्या मानगुटीवर येऊन बसलेली असते. स्वतः बसतेस आरामात आणि मला हे कर ते कर ते कर. दादा सुद्धा का ऐकतो तिचं कळत नाही मला. काय जादू केली आहे दादावर. आणि मी जेव्हा बोलायला जाते तेव्हा माझ्यावर भडकतो. ते काय नाही, ही मंजिरी ना एक नंबरची लबाड आहे. धूर्त येते. वहिनी, वहिनी हात सोड, हात सोड माझा. वहिनी काय बोलत होतीस? माझ्याबद्दल एवढं विष भरलंय ना मनात, तोंडावर बोल ना. काही हिंमत नाहीये. कसं असतं ना, आपण जेव्हा चिखलात दगड फेकतो तेव्हा तो चिखल आपल्या चांगल्यावर उडतो. म्हणून मी काही बोलत नाही. लायकी नसलेल्या माणसांशी बोलायला मलाही आवडत नाही. जेवायला काय ते बघत होतीस ना? या घरात राहतेस म्हणून फुकटचं गिळायला तरी मिळतंय. नाही तर तुझा नवरा 2 पैसे कमवायची अक्कल नाहीये त्याला. आणि मुलगा पैसे कमवतो पण कुठे उडवतो हे तुलाही माहिती नाहीये. रामपुरे कष्ट करतात म्हणून इकडे या घरात ऐशो आरामात राहतेस तू. नाहीतर रस्त्यावरती भीक मागत असतीस आत्ता. हे वहिनी, तू तुझ्या माहेरून घेऊन आलेलं नाहीयेस हे. आणि एक गोष्ट विसरतेस तू, हे माझं माहेर आहे. माझा दादा आणि अथर्व काम करतोय ना म्हणून आहे हे सगळं. तू फक्त बसून खातेस. मी ऑफिसला जात नाही पण सगळे व्यवहार माझ्या हातात आहेत नर्मदा.